नमस्कार, गौरीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला आज करूया सोल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. त्यासाठी सर्वात आधी तुरीच्या शेंगातले दाणे काढून घ्यायचे. याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहोत. पण त्याआधी एका मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं सांबार, आलं, लसूण आणि कढीपत्ता घालून छान वाटून घ्यायचं. हे बघा, आपलं हे वाटण तयार आहे. आता हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात तुरीचे दाणे आणि टोमॅटो घालून वाटून घेऊया. इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही नाही घेतला तरी चालेल. हे बघा, वाटण तयार आहे. तुम्ही याप्रमाणे छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं. चला आता भाजीला फोडणी देऊया. गरम तेलामध्ये जिरी मोहरी छान तडतडू द्यायची आणि यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घालून ती सुद्धा छान तडतडू द्यायची. मिरची झाल्यावर आता यात घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. गॅसचा फ्लेम मंदच आहे. आपण जेव्हा कोणतीही भाजी करतो तेव्हा भाजी करताना गॅसचा फ्लेम कमीच असावा. आता यात मी आधी केलेलं आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण घातलेलं आहे. हे सर्व छान सुवास येईपर्यंत भाजून घेऊया. आता मी यात घालत आहे कढीपत्ता. आता परत हे भाजून घेऊया जोपर्यंत हिरवी मिरची आणि कांदा याची कच्ची चव जात नाही तोपर्यंत. आता यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. आता टोमॅटोसुद्धा 1-2 मिनिट शिजू द्यायचं. आता यात मसाले घालून घेऊया. काश्मीरी रेड चिली पावडर, हळद आणि धने पावडर. आपण आधी हिरवी मिरची घातली असल्यामुळे मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर रंगासाठी थोडीशी घालत आहे. त्यामुळे रंग छान येईल आणि जास्त तिखट होणार नाही. आता मसाले छान भाजून झालेले आहेत. यामध्ये घालूया तुरीच्या दाण्याचं वाटण. आता हे वाटणसुद्धा कच्चेपणा निघेपर्यंत छान भाजून घ्यायचं. 3 ते 4 मिनिट मी हे वाटण छान भाजून घेत आहे. हे बघा, हे छान भाजून झालेलं आहे. आता यामध्ये घालूया गरम पाणी. गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव अतिशय छान लागते. तुम्हाला भाजी घट्ट पातळ जशी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पण ही भाजी थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते आणि भाकरीसोबत साधारण पातळ भाजी छान लागते. म्हणून पाणी आपल्या सोयीनुसारच घालावे. भाजीला एक उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि विदर्भाचा स्पेशल काळा मसाला घालत आहे. तुमच्याकडे हा मसाला नसेल तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता. चला आता भाजीला 5 मिनिट झाकून ठेवून एक छान उकळी काढून घेऊया. बघा, भाजी किती छान आणि झणझणीत दिसत आहे. सोल्याची भाजी तयार आहे. चला आता भाकरी करायला घेऊया. इथे मी ज्वारीची पिठात चवीला थोडंसं मीठ घालत आहे. आता या पिठात थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गरम पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसंच घालायचं. आणि आता हे पीठ अशा पद्धतीने 10 मिनिट दाबून ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ 10 मिनिट दाबून ठेवायचं आहे. याने भाकरी अतिशय मऊ होतात. 10 मिनिट झालेलं आहे. आता भाकरीचे पीठ मळून घेऊया. आता पीठ मळताना यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे. सर्वच पीठ एका वेळेस मळायचं नाही आहे. थोडं थोडं करून एक एक भाकरीसाठी पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून मऊसूत गोळा मळून घ्यायचा. पाच मिनिट हा गोळा छान चुरून घ्यायचा, नाहीतर काय होणार, भाकरी करताना त्या काठावरून फाटू शकतात. हे बघा, अशा प्रकारे छान थोडा थोडा उंडा मळून घ्यायचा. उंडा छान मळून घेतला तरच आपल्या भाकरी मऊसूत होतील, नाहीतर त्या काठाने फाटतील. हे बघा, उंडा छान मळून झालेला आहे. आता भाकर करायला घेऊया. भाकर पोळपाटाला चिटकू नये यासाठी मी थोडंसं पीठ लावत आहे. हे बघा, गोळा असं पोळपाटावर ठेवून अशा पद्धतीने भाकर सर्व बाजूने छान पातळ थापून घ्यायची. तुम्हाला थापून भाकरी येत नसतील तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता. आता ही भाकर अशा पद्धतीने हातावर घेऊन खालचं सर्व पीठ झटकून घ्यायचं. भाकरीचा वरचा पीठ नसलेला भाग हा तव्यावर टाकायचा आणि आता वरच्या पीठ लागलेल्या भागाला पाणी लावून घ्यायचं. याने काय होणार, भाकरवरून कोरडी पडणार नाही.
तुम्ही बघू शकता आपण वरून जे पाणी लावलं होतं ते पूर्णपणे सुकलेलं आहे. हे पाणी पूर्णपणे सुकलं की भाकर पलटून शेकून घ्यायची. आपण वरून पाणी लावल्यामुळे भाकर थोडीशी कोरडी पडलेली नाही आहे. दोन्ही बाजूंनी भाकर तव्यावर अर्धवट भाजून घ्यायची. अर्धवट यासाठी कारण आपण भाकरीला शेकावर भाजून घेणार आहोत. आता ही भाकर छान गॅसवर भाजून घेऊया. जाळावर भाकर भाजल्याने छान ती फुलणार आणि भाकरीला छान पोपडा येणार. हे बघा भाकर किती छान फुलत आहे. हे बघा आपली बाहेरून कुरकुरीत आणि अजून मऊसूत भाकरी तयार आहे. आणि याचप्रमाणे आपण आपल्या सर्व भाकरी करून घेऊया. ज्वारीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. यात भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचन क्रिया सुधारते आणि पोट भरल्यासारखे वाटायला लागते. म्हणून डायटिंग करणाऱ्या लोकांसाठी ज्वारी खायला अगदी उत्तम आहे. आता 5 मिनिट मी गोळा मळून घेतला होता आणि भाकर करायला घेऊया. आपण हातावरसुद्धा भाकरसुद्धा आपण घेऊ शकतो जर तुम्हाला येत असेल तर. परत आधीसारखंच भाकरीच्या खालच्या बाजूला पीठ काढून घ्यायचं आणि भाकरीची वरची म्हणजेच पीठ नसलेली बाजू तव्यावर टाकायची आणि वरून पाण्याचा हात लावून घ्यायचा. पाणी सुकल्यानंतर या बाजूने सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे भाकरी छान भाजून घ्यायची. तव्यावर अर्धी कच्ची शेकल्यानंतर भाकरीला 2 मिनिट दोन्ही बाजूने गॅसवर सुद्धा शेकून घेऊया आणि आपली भाकरी तयार आहे. बघा भाकरी किती छान दिसत आहे. चला तर मग ताटवड्याला घेऊया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कांदा, लिंबू, ठेचा आणि झणझणीत सोल्याच्या भाजीबरोबर मी ही भाकरी खाणार आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी आणि भाकरी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच छान आणि चविष्ट रेसिपीसाठी बघत राहा माझे चॅनल गौरीज किचन.